श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला माहिती आहे लवकरच येत आहे स्वामींची पुण्यतिथी म्हणजेच 15 एप्रिल 2026 वार बुधवार या रोजी आहे स्वामींची पुण्यतिथी आणि या दिवशी सुद्धा आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनाला जशा सेवा केल्या होत्या त्याच पद्धतीत आपल्याला सेवा करायची आहे. पण तुम्हाला पुरेसा वेळ नाही आहे, तुम्हाला काम असेल कारण कोणाचं छोटं बाळ असेल, बाळामुळे सेवा होत नाही, जॉब असतील आणि नाही होत प्रत्येकाकडून पूर्ण सेवा करणं शक्य नाही होत. त्यासाठी आजची जी सेवा सांगत आहे अगदी 5 मिनिटाची सेवा आहे. ती सेवा तुम्ही आवर्जून करू शकता, कारण जोपर्यंत स्वामींची सेवा करणार नाही तोपर्यंत आपल्या इच्छा पूर्ण कशा होणार. तसं तर स्वामींना असं काहीच नाही की तुम्ही सेवा जर केली तरच स्वामी तुम्हाला देतील, बिलकुल नाही. आपल्या मनामध्ये श्रद्धा जर पूर्ण असेल आणि विश्वास असेल ना तर तुम्हाला स्वामी देणारच आहात आणि जे नशिबामध्ये लिहिलेलं आहे ते तर आपल्याला सर्वांना मिळणारच आहे. परंतु सेवा केल्याने काय फरक पडतो, जे आपल्यावर आपले प्रारब्ध आहे, प्रत्येकाला प्रारब्ध हे भोगावेच लागतात. आपण जन्माला येतो तेव्हा काही ऋण घेऊन येतो आणि प्रत्येकाला ते ऋण इथं फेडूनच द्यावं लागतं. तर काही संकट असेल, काही दुःख असेल तर मोठं संकट येण्याऐवजी छोट्याशा थोड्याशा गोष्टीवर आपलं निभावून जातं. म्हणजेच आपण जी सेवा अर्चना करतो स्वामी आपल्याला मोठ्या संकटातून तारत असतात, म्हणून आपण सेवा करावी लागत असते. बरेचसे ताईदादांजवळ पैशाचा बँक बॅलन्स भरपूर असणार आहे, मात्र पुण्याचा बँक बॅलन्स जमा करणे हे तेवढंच गरजेचं सुद्धा आहे. तर आता स्वामी पुण्यतिथीनिमित्त केंद्रामध्ये मठामध्ये पारायण सुरू असणार आहे. तुम्ही पारायण करू शकता. तुमच्याकडे वेळ नाही तर प्रहर सुरू असता. प्रहर सेवा म्हणजेच काय, स्वामींचं जसा स्वामी आपल्यावर लक्ष देता, आपलं रक्षण करता, तसं प्रहर सेवेमध्ये 5 मिनिटं का होईना स्वामींची सेवा करायची असतं. मग वीणावादन असेल त्यामध्ये किंवा मग ग्रंथ वाचन चालू असेल किंवा मग माळ जप चालू असेल, 5 मिनिटं का होईना आपल्याला प्रहरची सेवा तुम्हाला घ्यायची आहे, जेणेकरून तुमचं केंद्रात जाणं सुद्धा होईल आणि प्रहरची सेवा तुमच्याकडून होणार आहे. तर ही झाली 5 मिनिटाची सेवा, तुम्ही आवर्जून करू शकता. जर तुमच्याकडून केंद्रात जाणं जमत नसेल किंवा मग तुमच्याकडून कुठल्या सेवा ग्रंथ वाचणं जमत नसेल, स्वामीच्या इतर सारामृताचं पारायण होत नसेल, आपण जे 11 पारायण सांगितले ते होत नसेल, तर फक्त 5 मिनिटाची सेवा आहे जी तुम्हाला घरी करायची आहे. कशी करायची आहे, नियम अटी काय आहे, घरी कोणी करू शकतं, सर्व माहिती सांगते. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत आवर्जून बघावा. आणि जे पण ताईदादा आपल्या चॅनलवर नवीन आहे, जे आपले ताईदादा स्वामी सेवेकऱ्यामध्ये नवीन येत आहे, कुठली सेवा करावी माहिती नसेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन मंत्र तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर बघा सेवा कशी करायची आहे. तुम्हाला माहिती आहे स्वामींचा नामजप, आणि नामजपामध्ये एवढी शक्ती आहे ना, खूप जास्त शक्ती आहे. कारण स्वामी नेहमी म्हणत असतात, तुम्ही मला जपसाल मी तुम्हाला जपेल. जेवढं आपण नाम जप करू ना तेवढं स्वामी आपल्याला जपत असतात. आणि आपले संकट काही असेल किंवा मग काही समस्या असतील, आर्थिक समस्या असो, घरामध्ये वादविवाद असतील, ह्या सर्व गोष्टी थोड्या दूर करून फक्त स्वामींचं नाम जप तुम्हाला करायचं आहे. अगदी 5 मिनिट, जास्त वेळ सुद्धा नाही. 5 मिनिट स्वामींसमोर दिवा लावा, स्वामींसमोर आसन टाकून स्तब्ध बसा. तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. स्तब्ध डोळे बंद करा, स्वामींना प्रार्थना करा की मी 15 तारखेपर्यंत नामजप करणार आहे आणि संकल्प सोडायचा आहे. संकल्प अगोदर करा, नंतर सोडायचा आहे शेवटच्या दिवशी. तर हे झाल्यानंतर तुम्ही नामजप करू शकता. शब्द बसा किंवा मग माळ असेल माळ घ्या आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीत तुम्हाला नामजप करायचा आहे. बघा, करून बघा, खूप सुंदर असे अनुभव तुम्हाला येणार आहे. आवर्जून करायचा आहे. बघा, या नामजपाने खूप सारे तुमच्या ज्या काही समस्या असतील, नोकरी संबंधित असेल, लग्नासंबंधित, सर्व समस्या दूर होणार आहे. फक्त 5 मिनिटं तुम्ही स्तब्ध बसून स्वामींचं नामजप करा. आता महत्वाचं, याला नियम अटी काय, नियम कुठलेच नाही, फक्त एक नियम आहे, ते म्हणजे पर अन्न हे वर्ज्य ठेवायचं आहे आणि मांसाहार हा थोडे दिवस बंद ठेवायचा आहे. 15 तारखेपर्यंत मांसाहार हा बंद ठेवायचा आहे. मग ताई आम्ही सेवा करत आहे, घरातील खाता, बिलकुल नाही. तुम्ही एवढे दिवस खातच आहात ना, फक्त 15 दिवस न खाल्ल्याने काही बिघडणार नाही. आणि तुम्ही कुठं रोज खाताय, तुम्ही 8 दिवसामधून एक वेळा खात असाल तर थोडे 15 दिवसांतून खा. तर एवढं 15 तारखेपर्यंत थोडं पाळायचं आहे.
नंतर तुम्हाला खायची इच्छा आहे तुम्ही बिंदास खाऊ शकता. मात्र 15 दिवस तुम्हाला मांसाहार हा वर्ज्य ठेवायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे परअन्न. परअन्न आपण वर्ज्य का ठेवतो? तुम्ही सेवा करत आहात. तुम्ही घरामध्ये तुमचे नियम पाळताय. मासिक धर्म आला तर तुम्ही वेगळे बसताय, स्वयंपाक करत नाहीये. ह्या गोष्टी तुम्ही पाळत आहात. पण बाहेर तुम्ही जिथं खाताय, ज्यांच्या घरी खाताय तिथं पाळताचा का? ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. म्हणून थोडी सेवा होईपर्यंत हे अन्न हे वर्ज्य ठेवायचं आहे. कारण तुम्ही एवढी सेवा करता आणि त्यांच्या इथं मांसाहार करत असतील आणि तुम्ही त्यांच्या इथलं चहा पिताय, काही खाताय, तर उगाचच बरं नाही. म्हणून अन्न हे वर्ज्य ठेवायचं आहे. बाकी ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही. कुठले नियम, अटी काहीच नाही. फक्त हे 2 नियम आहे, ते तुम्हाला पाळायचे आहे. आता सेवा कोणी करायची? घरातील कोणीही सेवा करू शकतं. लहान, मोठे, स्त्री, पुरुष कोणीही, आई-वडील, मुलगा-मुलगी कोणीही ही सेवा करू शकतं. सेवेमध्ये फक्त काय आहे? तुम्हाला स्वामींचा नाम जप करायचा आहे. फक्त एवढी तुम्हाला सेवा करायची आहे. आवर्जून तुम्ही ही सेवा आनंदात आणि खूप विश्वासाने, खूप पूर्ण भरोशाने ही सेवा करायची आहे. बघा तुमच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर असे अनुभव येतील आणि स्वामी तुम्हाला प्रत्येक क्षणाक्षणाला मदत करतील. तर चला मग सर्वांनी सेवा करायची. कोणाला कुठली सेवा हवी आहे, कोणाला कुठले प्रॉब्लेम असतील, नक्की माझ्यासोबत शेअर करा. आपण त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. चला मग आजच्या पुरते एवढ्याच. झालेली सेवा स्वामी चॅनल रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मजेत राहा, आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे सेवा करत राहा.